मुर्दाबाद पवार मुर्दाबाद 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 अजित पवार होश में आओ होश में आओ अजित पवार होश में आओ होश में आओ वोट में आके बात करो बात करो बात करो वोट में आके बात करो बात करो बात करो सुनील वारे मुर्दाबाद 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 सुनील वारे मुर्दाबाद 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 संजय शिरसाट मुर्दाबाद 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 संजय शिरसाट मुर्दाबाद 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 स्कॉलरशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची स्कॉलरशिप आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची महायुती सरकारचा जाहीर निषेध सरकारचा जाहीर निषेध महायुती सरकार होश में आओ होश में आओ सरकार होश में आओ होश में आओ 2023-24 ची पार्टी फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध करा प्रसिद्ध करा प्रसिद्ध करा 2023-24 ची पार्टी फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध करा प्रसिद्ध करा प्रसिद्ध करा संशोधकाप्रती बेताल वक्तव्य करणारे अजित पवार मुर्दाबाद 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 संशोधकाप्रती बेताल वक्तव्य करणारे अजित पवार मुर्दाबाद 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 पवार मुर्दाबाद घेतल्याशिवाय नागपूरच्या संघार परिसरामध्ये मानव अधिकार सुरक्षा मंचाच्या वतीने अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या वरती आज इथे धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या धरणं आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये लोक सामील झाले आहे आणि त्यांच्या या अजित पवारांच्या वक्तव्याच्या वरती त्यांनी निषेध करण्यासाठी या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील झाले. आपल्याकडे मान्यवर साहेब दिलेले आहे. काय सांगत सर आपल्या परिचय सांगा. मी प्रज्ञानंद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये संशोधक विद्यार्थी म्हणून कार्यरत आहे. मानव अधिकार संरक्षण मंच तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन कृती समिती यामार्फत आम्ही एक दिवसाचं 3 ते 4 वाजता या धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये प्रामुख्याने आमच्या अजित पवार यांनी सभागृहाला जे दिशाभूल करणारे जे वक्तव्य सभागृहामध्ये दिलेलं आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्यांनी ज्या प्रामुख्याने 2-3 गोष्टी संशोधक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये केलेल्या आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी एक प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी हा मागास कसा राहिलेला पाहिजे आणि त्याला कुठल्याही पद्धतीने संशोधन किंवा उच्च शिक्षणामध्ये त्याला कसं बाहेर काढण्यात येईल हा त्या माध्यमातून त्यांचा हेतू आपल्याला स्पष्टपणे दिसतो. त्यांनी मागचे पण वक्तव्य आपण बघितलं असता आपल्याला तेच लक्षात येतं की पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून संशोधक विद्यार्थ्यांप्रती केलेले हे वक्तव्य होतं. या वक्तव्यामध्ये 5-7 विद्यार्थी एका घरचे PhD करतात. तुमच्या संशोधनाचा दर्जा आहे का? PhD करून तुम्ही दिवे लावणार का? म्हणजे एका आपण ज्याला प्रगत महाराष्ट्र आपण ज्याला सामाजिक न्यायाची चाळ असलेला महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याने वित्तमंत्र्याने असे बेताल वक्तव्य करणे हे कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये फुल्यांनी ही अविद्या ही सगळ्या गोष्टीचं कारण आहे हे म्हटलं आणि ज्या वेळेस विद्या ग्रहण करण्याकरिता आमचे विद्यार्थी संशोधक व उच्च शिक्षित होण्याचा प्रयत्न करतात तर अज्ञानापोटी अजित पवार या पद्धतीचे जर वक्तव्य करत असतील तर त्याचा आम्ही संशोधक म्हणून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सोबतच त्यांनी आमच्या मार्गदर्शक जे आमचे PhDचे मार्गदर्शक आहेत आमच्या PhDच्या ज्या संशोधनाच्या नोंदणीच्या वेळेस आणि सोबतच ज्या समितींच्या मार्फत आमच्या PhDचा विषय फायनल होतो त्या समितींवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय. सोबतच विद्यापीठ प्रशासनावर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे आणि त्यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोग ही भारत सरकारची जी संस्था आहे या संस्थावर सुद्धा त्यांनी घेतलेला आक्षेप आहे. म्हणून मला या एकंदरीत संस्थांचा आदर व्यक्त करत आणि या भारत सरकारच्या सगळ्या एकंदरीत भूमिकेचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आपल्याला मानवाची प्रतिष्ठा निर्माण करायची असेल किंवा ती स्थापन करायची असेल तर त्या स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कळीचा मुद्दा असतो तो शिक्षण असतो. ह्या शिक्षणामधून जर आपण प्रगती करत असू आणि आपले माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे हे राज्य आपल्याला जर हे नाकारत असेल तर या मनुवादी व्यवस्थेच्या छाताडावर आम्ही लात मारतो आणि त्याला इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील पुरोगामी तरुण अजूनही तुमच्या दावणीला बांधला गेलेला नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही या पद्धतीचे वक्तव्य कराल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याची जी अभिव्यक्ती सांगितलेली आहे त्या अभिव्यक्तीचा वापर करून आम्ही तुमचा जाहीर निषेध करू आणि तुम्हाला तुमची लायकी लवकरच येणाऱ्या निवडणुकांमध्येही सुद्धा आम्हाला दाखवायला काही वेळ लागणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक सामील झाले आहे आणि त्यांनी आपली बाजू ठेवण्याचं काम इथे केलं आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे. काय सांगा सर आपला परिचय सांगा.
मी आशिष फुलझेले, सदस्य मानव अधिकार संरक्षण मंच. आज या ठिकाणी आम्ही जो निषेध मोर्चा काढलेला धरणे आंदोलन करत आहोत, या मागे जे वक्तव्य अजित पवार साहेबांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचे आहे आणि ते निषेधार्ह आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन स्वतः म्हणते की कोणताही अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहू नये, गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजना शिक्षणासाठी राबवत असते. असे असताना या ठिकाणी जेव्हा हा अनुसूचित जातीचा विद्यार्थी त्या संशोधकाच्या म्हणजे PhD साठी पात्र होतो, तेव्हा त्याला त्या PhD पासून परावृत्त करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासन जे वक्तव्य करते की एका घरचे 5-5 लोक PhD धारक आहेत, तर मला महाराष्ट्र शासनाला हे विचारावं असं वाटते की जेव्हा तुम्ही हे वक्तव्य करता तेव्हा तुम्ही लोकांसमोर पुरावे सुद्धा सादर करावे. कारण जेवढं आम्हाला माहिती आहे की एका घरामध्ये कोणी 5 व्यक्ती आजच्या घडीला राहणार नाही. कारण 1992ला तुम्ही एक मोहीम चालवली होती, ती मोहीम अशी होती की हम दो हमारे दो. हे 5 लोक आले कुठून हा आमचा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही म्हणता की कोणत्याही विषयाला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी PhD करता. मला या ठिकाणी हे म्हणावं असं वाटते की जेव्हा आम्ही BA BCom किंवा BSc करतो किंवा इतर प्रोफेशनल स्टडीचे कोर्स करतो, ज्यामध्ये विशेषकर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरी किंवा MBA असेल, जेव्हा आम्ही हे कोर्सेस करतो तर हे कोर्सेस वाया न जाणारे कोर्सेस आहेत. ऑब्वियस आहे की आर्ट्सला तुम्ही कमी लेखता, पण तुम्ही जर मागोवा घेतला तर ह्या आर्ट्समधनं जवळपास जे काही IAS ऑफिसर आहेत, सर्वात जास्त IAS ऑफिसर हे आर्ट्समधनं निघालेले आहेत. आणि संशोधनाच्या विषयासाठी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी उभे आहोत, तर संशोधन हा छोटे मोठे शिक्षण नाही आहे, हे एकदम हाय क्वालिटीचे उच्च शिक्षण आहे. आणि या शिक्षणातून जेव्हा एखादा व्यक्ती हे शिक्षण जेव्हा पूर्ण करतो तर त्यालाच नाही तर समाजाला आणि राष्ट्राला सुद्धा फायदा होतो. तर अजित पवारांनी एक्झॅक्टली PhD काय आहे, PhD कोण करत असतो, PhD साठी लागणारी पात्रता काय आहे, ह्या सर्वांचा अभ्यास करावा. शेवटी मानव साहेब त्यांनी विस्तारपणे आपली गोष्ट ठेवली. आपल्याकडे महिला गणती या आंदोलनामध्ये सामील झाले आहेत, त्यांचं काय सांगणं जाणून घेऊया. मान्यवर सुरेखा पंडित वास्तविक मॅडम ठेवलेले आहे आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेल्या मोठ्या संख्येने महिलांना सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहे आणि अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी मोठ्या संख्येने निषेध करत आहे. हे बाबत त्यांनी ठेवलेलं आहे. काय सांगितलं मॅडमला पहिल्यांदा सांगा. सर, मी 2023ची PhDची स्टुडंट आहे. सर्वात महत्त्वाचं तर मला तुम्हाला 4 मुद्दे क्लिअर करायचे आहे की आत्तापर्यंत आम्ही 2023चे स्टुडंट असताना सुद्धा आत्तापर्यंत आमची फेलोशिपची जाहिरात आलेली नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही आत्तापर्यंत वारंवार पार्टी ऑफिसला आणि सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांना कमीत कमी 7 ते 8 निवेदन दिले, पण त्या निवेदनाचं पण आत्तापर्यंत आम्हाला एकही उत्तर मिळालेलं नाही आहे. त्या संदर्भात आम्ही तोच पाठपुरावा घेण्यासाठी 12 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा काढलेला होता आणि त्या धडक मोर्चामध्ये जवळपास आम्ही सगळे फेलोशिपचे विद्यार्थी होतो आणि आम्ही निवेदन दिलं माननीय शिरसाट साहेबांना आणि त्या निवेदनामध्ये आमच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्या अशा की 28 ऑक्टोबरला जी मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झालेली होती, त्या बैठकीमध्ये समान निकष धोरण बार्टी, महाज्योती, अमृत सारथी, टार्टी या संस्थेसाठी समान निकष धोरणाअंतर्गत आम्ही फेलोशिप देऊ असं त्यांनी त्या अहवालामध्ये दिलेलं आहे. त्या अहवालामध्ये पुन्हा दुसरा एक मुद्दा आहे की आम्ही फक्त 100च जागा देऊ प्रत्येक संस्थेला. त्यानंतर त्या अहवालामध्ये पुन्हा तिसरा मुद्दा आहे की फक्त 35 वर्ष वयोगटाची मर्यादा दिलेली आहे आणि आमचं जे रजिस्ट्रेशन झालं आहे 23 आणि 24 विद्यार्थ्यांचं, तर आमचं पेट सेट नेट या एक्झामवर आमची पात्रता निश्चित केल्या गेलेली आहे. तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की 2023चे जे PhD स्टुडंट आहे जवळपास 90% विद्यार्थी हे पेट एक्झाम क्वालिफाय आहे आणि त्यावरच आमची PhD पेट सेट आणि नेट यावर आमची पात्रता निकष ग्राह्य धरण्यात आली आणि त्या अहवालाचा आम्ही तर निषेध करतोच आहे. पण अजित पवार साहेबांनी जेव्हा सभागृहामध्ये एक विधान केलेलं आहे की काही असा ठराविक समाजाचा गट आहे की
PhD यासाठी करतात की त्यांना 43,000 रुपये महिना मिळतो. मी साहेबांना हे सांगू इच्छिते की आम्ही ज्या दिवसापासून PhDची एक्झाम देतो त्या दिवसापासून तर आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला जो लागणारा खर्च आहे तो अतोनात खर्च असतो. जर तुम्हाला आमचा खर्च, कोर्सवरचा खर्च, आमचा ॲडमिशन खर्च, त्यानंतर आम्ही जे पेपर पब्लिश करतो आहे त्याचा खर्च जर तुम्ही बघाल तर तो पण खर्च अतिशय असतो. त्यानंतर मी MSW स्टुडंट आहे आणि मी जी PhD ज्या विषयात करते माझा फील्डवर्क पूर्ण नागपूर जिल्हा आहे. तुम्ही विचार करा सर, आज पेट्रोल किती महाग आहे आणि आपण फील्डवर्क करतो म्हटलं तर जवळपास कितीतरी खर्च होऊन जातो. आणि साहेब म्हणतात की 43,000 रुपये मिळतो म्हणून हे विद्यार्थी PhD करतात. मी पुन्हा साहेबांना एक निकष सांगू इच्छितो की UGCचे नॉर्म्स असे असतात, जर तुम्ही फुल टाईम जर PhD करत असाल तर तुम्ही 5,000चा कुठेही रोजगार करू शकत नाही. मला सांगा सर, जर आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्या डिपार्टमेंटला आपले अटॅच असतात, आम्ही कुठे छोटा मोठा 5,000चा जॉब केला तरी आम्हाला ते ग्राह्य धरले जात नाही. त्यानंतर आमचा असा आज आम्ही या आंदोलनाचा असा निषेध, अजित पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आम्ही इथे आंदोलनासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत. की साहेबांनी जे म्हटलं आहे की जो PhDचा विषय असतो, कामाचा विषय असेल त्यांनाच आम्ही फेलोशिप देऊ आणि जे कामाचे विषय नसेल त्यांना आम्ही फेलोशिप देणार नाही. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत. मुर्दाबाद मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. 12वी पास अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पास अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, 12वी पास अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, नाही कुणाच्या बापाची. महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में तुमको आना होगा. आना